या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। सौदी अरबचे प्रिन्स अल वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद हे स्लीपिंग प्रिन्स या नावानं प्रसिद्ध होते। गेली अनेक वर्ष सौदीच्या जनतेचं यांच्याकडे लक्ष होतं आणि त्यांच्यासाठी सातत्यानं ते दुआही करत होते। याच स्लीपिंग प्रिन्स वयाच्या 36व्या वर्षी नुकतंच निधन झालंय। आता झोपेतून ते कधीच उठणार नाहीत म्हणून राजघराण्याला, त्यांच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेला अतिशय दुःख झालंय। बाप बेटांच्या नात्याची आणि त्याच्यातील अतूट प्रेमाची ही एक अनोखी कहाणी आहे। गेली 20 वर्ष प्रिन्स अल वलीद झोपलेले होते, कोमात गेले होते। झोपेतून ते कधीतरी उठतील असं त्यांच्या वडिलांना आणि सौदीच्या जनतेलाही अतिशय उत्कटपणे वाटत होतं। मात्र प्रिन्स अल वलीद हे लंडनच्या एका सैनिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते। 2005 ची ही गोष्ट आहे। यावेळी केवळ 15 वर्षाचे ते असताना एका भीषण कार अपघातात अतिशय गंभीररित्या ते जखमी झाले। त्यांना ब्रेन हॅमरेज झाले आणि ते कोमात गेले। त्यांना वाचवण्यासाठी जंग पछाडण्यात आला, मात्र वाचावेत यासाठी जगभरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले। उपचारांना प्रतिसाद देतील असंही वाटलं, कोमातून बाहेर येतील असंही त्यांच्या वडिलांना आणि डॉक्टरांना सांगण्यात आलं। कालांतरानं डॉक्टरांच्याही आशा मावळल्या, पण पित्याची जिद्द आणि प्रेम अतूट होते। मुलावरील उपचार बंद करण्यास, त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यास साफ त्यांनी नकार दिला। प्रिन्स या गाढ झोपेतून कधी ना कधीतरी बाहेर येतील यावर त्यांचा फार विश्वास होता, असं त्यांचं म्हणणंही होतं। जिंदगी अल्लाह की देन है और वही उसे ले सकता है। लंडनमध्ये अपघात झाल्यानंतर उपचार केल्यानंतर प्रिन्सला रियादच्या किंग अब्दुल अजीज मेडिकल सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। यानंतर त्यांच्या महालातील एका स्पेशल रूममध्ये अखेरपर्यंत ठेवण्यात आलं। त्यासाठी 24 तास डॉक्टर, नर्स आणि मेडिकल सपोर्ट उपलब्ध होता। या दरम्यान कोमात गेलेल्या प्रिन्स यांनी जीवनाची आशा कधीच दाखवली नाही असं नाही, अधूनमधून त्यांनी थोडीफार हालचाल केली, उपचारांना थोडासा प्रतिसाद दिला। यामुळे वडील प्रिन्स खालिद सौदीच्या जनतेच्या आशा पल्लवित व्हायच्या। आपला राजकुमार झोपेतून कधीतरी उठेल आणि पुन्हा आपल्यात येईल असं त्यांना वाटायचं, पण असं होणं शक्य झालं नाही। या संपूर्ण 20 वर्षाच्या काळात बापाचं मुलावर असलेलं प्रेम जगाला पाहायला मिळालं। वडील प्रिन्स खालिद अनेकदा रात्र आपल्या मुलाच्या उशाशी बसलेले, डोक्यावरून छातीवरून हात फिरवत असायचे। डॉक्टरांनी आशा सोडली, पण त्यांच्या डोळ्यातील आशा कधी विझली नाही, त्यांच्या आत्मविश्वासाला कधीच तडा गेला नाही। प्रिन्सच्या निधनानं सौदीच्या जनतेच्याही हृदयात कालवाकालव झाली। संयम, विश्वास आणि प्रेमाचं अनोखं उदाहरण असलेलं प्रिन्स वलीद खान वडील प्रिन्स खालिद यांच्या सांत्वनासाठी लोक त्यांना हजारानं शोकसंदेश पाठवायचे, तेवढंच आता त्यांच्या हातात आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।